मी त्या इंटरनल मीटिंग्समध्ये नसते, पण आमचे वरिष्ठ सगळे जे नेते आहेत ते तुमच्याशी नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार काय अडचण येईल. सगळं पुढच्या 2-1 दिवसामध्ये पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र. महिला बचत गटांचा विषय तुम्ही पण संपर्कात असता. रोहिणी खडसेंनी आरोप केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेला त्यांना जबरदस्तीने बोलवलं जातं, नाही तर 50 रुपये दंड केला जाईल अशी धमकी पण दिली. मला काय आश्चर्य आजकाल वाटतच नाही, कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे. जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर ह्याच्याहून जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांगा. ताई, निलेश लंकेंच्या बाबतीत एक प्रश्न आहे. खरं तर अमोल कोल्हे निकाल त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सांगितलं की निलेश लंकेंनी आता आमची तुतारी बाजू आहे. त्याबरोबर वळसे पाटील देखील म्हणतात की त्यांचा निर्णय ते घेतील किंवा अजितदादा घेतील. निलेश लंकेंच्या संपर्कात आहात तुम्ही, त्यांनी यावं असं तुम्हाला वाटतं? एकतर ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते, कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये, याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क. एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर ओळख तर असली पाहिजे आपली, आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकमेकाला मदत करतो. अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत. काही खासदारांचे नातेवाईक, मुलं, गाववाले, मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे. वन ॲट अ टाइम. अजित पवार काल शिरूरमध्ये असं म्हटले की आमचे फाटे आता वेगळे झालेले आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्या. अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे असं तुम्हाला वाटतंय की अजित पवारांना वाटतंय, किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पूर्णतः मान्य आहे का? एकतर मी लोकशाहीमध्ये काम करते, माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही आहेत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात, कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे. त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत. माझी कुणाशीही मनभेद नाही, कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही. अजित पवार असं म्हटले फाटे झाले. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे. प्रत्येकाची एक स्टाईल असते. स्प्लिट नाहीये असं म्हणत होते. पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे. आता तो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही. आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार, जे मला प्रायव्हसीचा अधिकार नाही, पवार साहेबांना अधिकार नाही, रोहितला अधिकार नाही, पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच, आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहे. पण बहीण म्हणून तुम्ही दरवेळेस पदराखाली घालताय हे सगळं, पण दादा आता स्टेटमेंट क्लिअर आहे दादांचं की ते म्हणतात की तुम्ही आम्ही वेगळे झाले पण तुम्ही बहीण म्हणून पदराखाली घालतात. मग दादा मन मोठं करावं असं तुम्हाला वाटतं? कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, मी कसं सांगणार. पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही. तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता ही आमच्यात आली पाहिजे. हो, ताई, न्यू इंडियन एक्सप्रेसने आज बातमी दिलेली आहे की अजित पवार गटाला 4च जागा मिळतील महायुतीमध्ये आणि शिंदे गटाला फक्त 7 जागा मिळतील. काय तुमची प्रतिक्रिया? त्यांची फसवणूक करते भाजप? हे मी कसं सांगणार, तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अजूनही प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये डाऊट आहेत आणि म्हणून ते आम्हाला जर आत यायचं असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर लेखी द्या असं म्हणतात की उद्या तुम्हीच भाजप बरोबर कदाचित जाऊ शकता. म्हणजे अजूनही त्यांना मला असं वाटतं माननीय जयंत पाटील, राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात हे ह्या मीटिंग्सला असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने जर जे त्या डायलॉगमध्ये त्या प्रक्रियेमध्ये ते बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल. महादेव जानकर
माड्यात इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीकडनं कळतं आणि तशीच तुमची पण जागा त्या जागेवरनं सेव्ह करून सेफ होईल अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. ही लोकशाही हो, प्रत्येकाला चर्चा करायचा अधिकार आहे. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब त्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं आहे, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहणार नाही. तुमची आणि सुनेत्रा वहिनींची त्या दिवशी बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात जी भेट झाली त्याच्यात काय डिस्कशन झाली, पॉलिटिकल की फॅमिली, पुन्हा प्रायव्हसी म्हणून? दोन्ही नाही. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर माझे जे अनेक अनुभव आहे त्याच्याबद्दल मी माहिती सगळ्यांना देत होते. तुमच्याच एका चॅनलवर सायली नावाची एक मुलगी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी क्रिएट केलेली आहे. त्याच्यामुळे AI पुढे आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो किंवा प्रोफेशनली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळा इम्पॅक्ट याच्यावर मला आलेले अनेक अनुभव आणि माननीय प्रताप पवार हे जे COEP आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्यातले तज्ज्ञ आहेत, त्यांनी काही अनुभव मला सांगितले होते ते मी सगळ्यांबरोबर शेअर करतो. सुनेत्राताईंनी ऐकले का तुमचे विचार, काय प्रतिक्रिया दिली? काय प्रतिक्रिया म्हणजे चर्चा होती, चर्चेत सगळ्यांचीच मतं असतात. त्यांना होतं का इंटरेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. ताई गेल्या 4 आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा झाली, म्हणजे मला जी माहिती होती ती मी शेअर करत होते, माझे अनुभव. फॅमिलीमध्ये आणि त्यांच्या फॅमिलीच्या प्रायव्हसीबद्दल बोलताय, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य लोकांचं हे खरं पचनी पडत नाही. रादर पत्रकार म्हणून आमच्याही पडत नाही, पण आमची बाजूला ठेवली फ्रॅटर्निटी तरी सर्वसामान्य लोकांच्या समोर संभ्रम राहतो सतत. नाही प्रायव्हसी नाही प्रायव्हसी मी तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ माझा दोन्ही मुलांचे फोटो येणं, आता माझ्या दोन्ही मुलांचा, माझा धाकटा भाऊ अभिजित पवार यांचा कुणाचा तसा माध्यमांशी संबंध नाही. आता माझ्या दोन्ही मुलं ही काही राजकारणात नाही, ते शिकतात. माझी मुलगी परदेशात नोकरी करते, तर त्यांचे जेव्हा फोटो येतात तर माझ्या नवऱ्याला नाही आवडत. माझं नवऱ्याचं म्हणणं आहे की तुमचं राजकारण हे तुमचं प्रोफेशन आहे, माझ्या मुलांचा काही त्याच्याशी संबंध नाही. तर माझ्या नवऱ्याचं ठाम मत आहे की माझ्या मुलांचे फोटो हे बाहेर जाता कामा नये. दॅट्स व्हॉट आय मीन बाय राईट टू प्रायव्हसी. प्रश्न स्पेसिफिक अजित पवारांबद्दल आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना फॅमिली सपोर्ट करता दरवेळी आणि नाही तुम्हीच प्रश्न विचारता त्याचा. नाही, तुम्ही क्लिअर उत्तरं दरवेळी देत नाही, दरवेळी टाळता. सुरुवातीपासून तुमचं हे म्हणणं राहिलं. आता निवडणूक आयोगानं अगदी पक्ष चिन्ह सगळं त्यांच्याकडे दिलं, आपल्याला निकाल दिला आहे, तरी तुम्ही म्हणता फॅमिलीमध्ये स्प्लिट नाही. अजित पवार सरळ सांगतात, सॉरी माफ करा, पार्टीमध्ये स्प्लिट नाही, आणि अजित पवार सरळ सांगतात की आमचे दोन पार्टी वेगळे झाले. ठीक आहे, ते त्यांचं मत आहे ना. मी काय कंट्रोल करू शकते, मी बोलू शकते, मी काय बोलू शकते हे मी कंट्रोल करू शकते. आता तुम्ही जे बोलतात हे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो, प्रत्येकाची बोलायची पद्धत असते. महाविकास आघाडीमध्ये इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सतत हाच एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या बाबतीत दिसतोय वैयक्तिक. संजय राऊतही पुण्यातल्या सभेत स्टेजवर तुम्हाला म्हटले होते की आता ह्या उभारण्या बंद करा स्पष्टपणे, पण तुम्ही अजूनपर्यंत एकदाही अजित पवारांवरती पॉलिटिकल स्टँड घेतलेलं नाही. रादर फॅमिलीमध्ये पॉलिटिकल स्टँड काय मी घेणार आता. मी तो त्यांची स्टाईल आहे ना काम करायची, माझी आहे. आदरणीय पवारसाहेबांनी 60 वर्षात कुणावर कधी हल्ला केला? दादागिरी विरुद्ध ताईची माया असं आहे काय? ते तुम्ही काय विचार करायचा तर तुम्ही करू शकता, मी कसं. गेल्या 4 महिन्यात विधानसभा आणि लोकसभेचे 4 ते 5 सर्वे आले गेल्या 3 ते 4 महिन्यात दोन्ही निवडणुकांचे, आणि प्रत्येक सर्वेत काही सर्वेत महाविकास आघाडीला पारडं जड दाखवते, तर काही सर्वेत महायुतीचं पारडं जड दाखवते. तुम्ही काय इंटरनल सर्वे केलाय? कारण शिरूर असेल, सातारा असेल आणि बारामती असेल, या तिन्ही मतदारसंघात कॉन्फिडन्स जो आहे, कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही काय सर्वे केलाय? ह्या सर्वेकडे कसं बघता? मी सर्वेंकडे बघत नाही, मी फील्डवर असते, त्याच्यामुळे मी फील्डवर काम करते. त्याच्यामुळे कुठल्या सर्वेमध्ये काय येतं याचा मी काय फार अभ्यास केलेला नाही. कारण का शिरूर, सातारा, म्हाडा, बारामती हे सगळे जे मतदारसंघ आहेत आणि अजून काही मतदारसंघ जिथे आम्ही लढणार आहोत तिथे कार्यकर्ते, सहकारी लोक, आणि तुम्हाला खरं सांगू बारामती लोकसभा मतदारसंघात आता सगळ्यात 3-4 मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे पाण्याचा प्रश्न, छावण्या, शेतीचं पाणी, गुरातलं पाणी, हे सगळी आव्हानं, त्याबरोबर बेरोजगारी आणि महागाई. ह्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त असते पॉलिसी मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यात की मला बाकीचं करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. बारामतीमध्ये समोर कोणी असलं तरी तुमचा नॅचरल इंटेलिजन्स काय सांगतो? नॅचरल मी तुम्हाला खरं सांगू, मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करते. आणि मी राजकारणात कशासाठी आले तर मी पॉलिसी मेकिंग आणि तुमची सेवा करण्यासाठी आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल कसा घडेल
ह्याच्यासाठी आले. आता मी तुम्हाला त्याचं लेटेस्ट छोटंसं उदाहरण देते जे तुम्हाला पटण्यासारखं आहे. आणि मला वाटतं माध्यमांनी त्याच्याकडे म्हणजे अर्थातच दुष्काळ पाणी याच्यावर मी आधीच बोलले, त्याच्यामुळे परत तो विषय तुमचा घेणार नाही. पण पेटीएमसारखा अतिशय गंभीर विषय पार्लमेंटमध्ये मी एकटीच खासदार होते ज्यांनी पेटीएमवर बोलले. आज तुम्ही बघा पेटीएमच्या बाबतीत आणि मी पेटीएमच्या बाबतीत अस्वस्थ हे याचं कारण की जो सगळ्यात छोटा कष्ट करणारा आहे तो पेटीएमचा वापर करतो. आणि पेटीएमच्या माध्यमातून जी डिजिटल म्हणजे डिमॉनिटायझेशन नोटबंदी झाली त्याच्यानंतर डिजिटल हे पैसे हे आले आणि प्रत्येकाने त्या पेटीएमवर विश्वास टाकला. आता पेटीएमच्या CEOनीच राजीनामा दिला आहे. अनेक ठिकाणी मला वाचनात येतं की आता पेटीएममध्ये नोकरीचे पैसे घेऊ नका. तर मला असं वाटतं असे अनेक गंभीर मुद्द्यांवर मी सातत्याने बोलत असते आणि हे असे मुद्दे ज्याला फायनान्शियल फ्रॉड्स म्हणतात तेही महत्त्वाचे आहेत. आज इलेक्टोरल बॉन्ड्सची खूप मोठी गोष्ट मी वर्तमानपत्रात वाचली की त्याच्या तारखेचं एक्सटेन्शन मागितलं आहे. आता एवढा मोठं डिजिटल देश असताना खरंच इलेक्टोरल बॉन्ड्स जूनपर्यंत बँकेला देता येणार नाही का, हा मला जर आश्चर्यच वाटलं की बँकेंना काय अवघड नाही आहे ते स्टेटमेंट काढणं तातडीने. आणि ते पण माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तातडीने द्या. तर डिजिटल इंडियामध्ये रिपोर्ट काढायला वेळ किती लागतो, त्याच्यासाठी 4 महिने कशाला पाहिजे. असं कोण म्हणतं? अरे चर्चा कुठल्या बैठकीत, कधी झाली चर्चा? माझ्या नाही कानावर आलेली, माझ्या कानावर आलेली नाही. जे मीटिंगला होते त्यांना मी विचारून नक्की असं उत्तर तुम्हाला देईन. ताई, तुम्ही फील्डवरती काम करताय म्हणताय आणि आता हे तुमचे जे दौरे चालू आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू आहे ना? मी 5 वर्षच फील्डवर असते आणि मी 5 वर्ष फील्डवर होते का नाही हे माझा फेसबुकचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम सगळ्यांना दाखवतो. मी एक अतिशय पारदर्शक आयुष्य जगते आणि ते सगळं मी एवढ्यासाठीच फेसबुकवर टाकते, अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे माझी अकाउंटेबिलिटी 15 वर्ष मी सोशल मीडिया इज अ डबल एजेड स्वॉर्ड. पण त्याच्या मदतीने जर आपल्याला पारदर्शक आयुष्य जगणं शक्य असेल तर त्याचा उपयोग करावा असा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत तुम्ही जे स्टेटमेंट दिलं किंवा महाविकास आघाडी पण जितेंद्र आव्हाडांनी एक भावनिक साथ घालणारं पत्र प्रकाश आंबेडकरांना लिहिले. वैचारिकदृष्ट्या आपण एकत्र येणं गरजेचं, पक्ष आणि हे सगळं बाजूला ठेवून कसं बघता या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं असं वाटतं का तुम्हाला? त्यांचं अर्थातच स्वागतच होईल. आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब थोरात, उद्धवजी स्वतः आणि आता जितेंद्र आव्हाड या सगळ्यांकडून जे प्रयत्न चाललेले आहेत त्याचं स्वागतच होईल ना, साहजिक आहे. विरोधक म्हणून कोण प्रेफर कराल, उमेदवार की बाहेरचा उमेदवार? लोकशाहीत प्रेफरन्सेस नसतात, ती लोकशाही आहे. सोपी किंवा अवघड लढाई नसते हो आयुष्यात, असं काहीच नसतं, असा कॉन्सेप्टच नाही आहे. आणि लोकशाहीमध्ये असं करणं अयोग्य राहील, हा लोकशाहीचा अपमान होईल. ताई 2 दिवसापूर्वी मला असं वाटतं अमोलदादा सविस्तर त्यांच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर मी पाठवते. मला वाटतं अमोलदादा त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. आणि मी एक गोष्ट अतिशय प्रांजळपणे सांगेन तुम्हाला की अभिनेता म्हणून मी हेमाजींचं काम फार जवळून पाहिलेलं आहे पार्लमेंटमध्ये. आणि पार्लमेंटमध्ये हेमाजी, जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी अनेक वेळा हेमाजी अतिशय चांगल्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स मी खूप जवळून पाहिला आहे. आणि 3-4 लोक असे आहेत, म्हणजे जयाजी असतील, जयाजी अतिशय उत्तम भाषण करतात. त्याच्यानंतर मनोज तिवारी आहेत. आमचे मतभेद जरूर आहेत पण प्रयत्न मनोजजीही पार्लमेंटमध्ये चांगला करत असतात. त्याच्यामुळे अनेक असे आहेत. नंतर आपले उत्तर प्रदेशचे ते मोठे भोजपुरी ॲक्टर आहेत बघा, ते महाराष्ट्रात रवी किशनही अनेक वेळा अतिशय उत्तम, म्हणजे जरी आमची वैचारिक मतभेद असले तरी रवी किशन असतील, हेमाजी असतील आणि बरेच आणि ते UPला आत्ता बघा निवडून आले, त्यांचं UPला खूप मोठे ॲक्टर आहेत ते पण. या सगळ्यांना अमोलदादाची भाषणं तर अप्रतिमत असतात, ती तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत, फॉलोही केलेली आहेत. त्याच्यामुळे बरेच असे अतिशय उत्तम असे आमचे सहकारी हे एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये होते. अनेक बँकर्स आहेत, म्हणजे जयंत सिन्हाजी आहेत. जयंत सिन्हा हे उत्तम बँकर होते आणि पार्लमेंटमध्ये उत्तम भाषणं त्यांनी फायनान्सवर केलेली आहेत. दुर्दैवाने त्यांना यावेळेस
ते लढणार नाही आहेत. त्याच्यामुळे जरी ते भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी मला खूप वाईट वाटलं जेव्हा जयंत सिन्हा असतील, मीनाक्षी लेखी असतील, परवेश वर्मा असतील हे लढणार नाही असं कळलं. कारण का प्रत्येकाने जरी त्यांचं प्रोफेशनल आयुष्य वेगळं असेल तर प्रत्येकाने आपापल्या परीने या देशाची सेवा आणि पार्लमेंटमध्ये अतिशय अभ्यासू भाषण केलेलं आहे हे मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. ताई मतदारसंघातला एक म्हणजे नांदेड सिटीमधले एक रहिवासी आपल्याला काही दिवसांपूर्वी भेटले होते. दुहेरी टॅक्स त्यांच्याकडनं वसूल केला जातो. म्हणजे पाणीपट्टी ते महापालिकेला पण भरतायत आणि त्याच वेळी ते ज्या सोसायटीमध्ये राहतात किंवा त्या कंपनीमध्ये देखील त्यांना पाण्यासाठी चार्जेस पडतात. या विषयात तुम्ही लक्ष नाही, घातलं? मला आनंद वाटतोय तुम्ही हा प्रश्न विचारला. आज सकाळीच मी 3 अर्जंटली ट्विट्स केलेले आहेत पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि बारामती नगरपालिकेला. मला बारामती नगरपालिकेचे काही रहिवासी काल भेटले होते आणि आज त्यांनी मला सकाळी काही व्हॉट्सॲप आणि पत्र पाठवली आहे. तर बारामतीमध्ये 35% टॅक्स वाढवला आहे असं त्यांनी मला पत्र लिहिलेलं आहे आणि एकदम 35% टॅक्स वाढवल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्यांची बिलं वाढलेली आहेत वगैरे अशा अनेक काही गोष्टी आहेत. तर मी बारामतीचे जे चीफ ऑफिसर आहेत त्यांना आज सकाळीच पत्रही पाठवलेलं आहे आणि उद्या सकाळी मी बारामतीचे जे नगरपालिकेचे CEO आहेत त्यांना भेटायचाही प्रयत्न करणार आहे. मी वेळही मागितलेली आहे. कारण जर टॅक्स 35% एकदम फटकन वाढला तर गरीब माणूस कसा भरणार हो. थोडासा संवेदनशीलपणा सरकारने दाखवला पाहिजे आणि तीच परिस्थिती पुण्यात आहे. पुण्याचे अनेक भाग असे आहेत जिथे नांदेड सिटी असेलच पण त्याबरोबर अनेक शिवणे असेल, कोंडवे असेल, त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड टॅक्स वाढवलेला आहे आणि काल त्याचाही फॉलोअप आम्ही सगळेच मिळून करतो आहे. त्याचं एक आंदोलनही आम्ही केलं होतं आणि तिथे एक ऑल पार्टी डेलिगेशन पालकमंत्र्यांनाही भेटलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी निर्णय दिला असं कानावर येतं आहे. पण कॉर्पोरेशननी टॅक्सचं बिल किंवा तिथे काही बिल्डिंग पाडण्याचाही कार्यक्रम हा कॉर्पोरेशन अजूनही करते. जेव्हा ते लोक कॉर्पोरेशनमध्ये आज गेले की आमची तुम्ही घरं का पाडताय किंवा टॅक्सच्या नोटिसेस का पाठवताय तेव्हा पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सांगितलं की तुम्ही म्हणताय निर्णय झाला आहे, आमच्याकडे लेखी ऑर्डर आलेली नाही. त्याच्यामुळे विक्रम कुमारांना आज सकाळी आणि बारामतीच्या नगरपालिकेला आजच सकाळी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे. ट्विटरच्या माध्यमातून केलेला आहे, फोनही केलेला आहे आणि उद्या स्वतः मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का सर्वसामान्य माणूस या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे भरडला जातो आहे. पुण्याचाही टॅक्स 16 गावांचा आणि बारामती शहरातला टॅक्स हा कमी झालाच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. देशाचे गृह स्पेशल टाउनशिप असताना त्या ठिकाणी दुहेरी टॅक्स नाही दुहेरी टॅक्स नाही. माझं म्हणणं आहे आपल्या गावांचा टॅक्स प्लस हा इलिगल टॅक्स आहे, तो भरलाच नाही पाहिजे कोणी. आणि हा देश नियम कायद्याने चालतो. अशी मनमानी कुठलंही कॉर्पोरेशन करू शकत नाही आणि आम्ही करू देणार नाही. काही देशाचे गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्रात आहेत. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्काम केला, आज मुंबईत करतायत. महाविकास ते जरी म्हणत असतील की 400 पार महाविकास आघाडी मोठे चॅलेंज उभं करू पाहते का आम्ही, कारण देशाचे गृहमंत्री स्वतः येत आहेत. जागा वाटपावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे आज उद्यामध्ये. अतिथी देवो भव, त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की पाहुण्यांचं हे स्वागतच केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येत असतील ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यात त्यांच्या वेळामध्ये त्यांनी काय करायचं हे त्यांचा निर्णय असेल. पण अतिशय प्रांजळपणे आता ते महाराष्ट्रात आलेत तर माननीय आदरणीय देशाच्या गृहमंत्र्यांना माझी विनम्र विनंती राहील की त्यांनी 2च गोष्टी, एक नागरिक म्हणून एक महिला त्यांच्याकडे मागते जी लोकप्रतिनिधी पण आहे, की अबकी बार गोळीबार सरकार जे महाराष्ट्रात चाललं आहे त्याचाही त्यांनी थोडासा आढावा घ्यावा. सत्तेत असलेला आमदार हा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. तुमच्याच चॅनलवर बातमी मी पाहिली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या चॅनलवर धक्काबुक्की झाली विधान भवनमध्ये सत्तेत असलेल्या मंत्री आणि आमदारांकडून. अशा अनेक घटना कानावर येतात ज्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे ह्या निमित्ताने जर महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री असतील तर माझा विश्वास आहे आणि अपेक्षाही आहे की सरकार जे आज आहे त्यांनी ह्याचंही ब्रीफिंग आणि माहिती माननीय आदरणीय गृहमंत्री जे देशाचे आलेत त्यांना त्याची घ्यावी आणि त्यांनी याच्यावर अपेक्षा करावी. ही एक महिला म्हणून माझी आग्रहाची विनंती त्यांना आहे की बाबा जेव्हा आमच्या घरातले लोक, घरातले म्हणजे फक्त माझ्या फॅमिलीतले नाही, सगळेच अनेक, माझा PA जातो, अनेक बाकीच्या घरातले लोक सगळे जे विधानभवनला जातात काम करतात तिथे मारामाऱ्या होत आहेत
तर आम्हाला चिंता वाटते ना. माझा बिचारा PA इतक्या लांबून येतो, छोट्या कागदपत्र घेऊन विधान भवनला जातो, तिथे मारामाऱ्या झाल्या आणि माझ्या बिचाऱ्या PAला काय झालं तर त्याची बायको पोरांचं काय होणार. किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेला, तिथे गोळीबार झाली. गरिबाची काय चूक व्हायच्या. ते मोठे लोक, सत्तेवाले लोक हे मारामाऱ्या करणार आणि त्याच्यात हाल कोणाचे होणार. गरीब कष्ट करण्याचा आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याची काय चूक ह्याच्यात. त्याच्यामुळे ही जी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात, त्याचाही रिव्ह्यू ते घेतीलच अशी माझी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की अमितभाई शाह ह्याचा नक्की याची नोंद घेतील. याला जोडून एक प्रश्न आहे. हर्षवर्धन पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. अजित पवार गटाचे जे इंदापूरचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी थेट सरळ धमकी हर्षवर्धन पाटलांना भाषणातून दिली. यावरनं आता सत्ताधाऱ्यांनाच धमकी दिली जाते. याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक तर या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच, हे मी अनेक वेळा बोललेले आहे. आणि हर्षवर्धन भाऊ आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत आणि मला असं वाटतं सत्यमेव जयते, जे सत्य आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी भूमिका ही घेतलीच पाहिजे. आणि माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मागणी आहे की हर्षवर्धन भाऊंना त्यांनी सिक्युरिटी दिली पाहिजे. कारण का जर एका तालुक्यामध्ये कोणीही असू दे तो व्यक्ती जर तो धमक्या देत असेल तर एवढी हिंमतच कशी होते कोणाची कोणाला धमकी द्यायची. याचा अर्थ वर्दीची भीतीच नाही कोणाला राहिली ना. या राज्यामध्ये मारामाऱ्या होत आहेत, पोलीस स्टेशनला सत्तेतले लोक गोळी मार करत आहेत. तर असं जर होत असेल तर तुम्ही विचार करा. आणि मी हर्षवर्धन पाटलांना तातडीने ह्या क्षणापासून सिक्युरिटी दिली पाहिजे, त्यांच्या पुढे मागे गाडी असली पाहिजे, त्यांना बॉडीगार्ड्स दिले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे करते. कात्रजमधलं काल बिबट्या फरार झालेला अजून सापडलेला नाही. दुसऱ्या ठिकाणी फरार झालाय म्हणजे दुसऱ्या पक्षात गेलाय का? त्याला काय ED-PDची केस नाही लावली ना कोणी. नाही पण जरूर ह्या गोष्टी जरी तो फरार झाला असला, अशी जर बातमी खरी असली तर त्याच्याकडे तातडीने झूशी मी स्वतः संपर्क करीन. कारण मी स्वतः त्या झूमध्ये अनेक वेळा जाते. तिथली सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते. त्याच्यामुळे अशा गोष्टी जर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी आणि पळवापळवी ऐकली होती, आता झूमध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल तर या देश को कोई बचाए यार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.